इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उन्हाळा सुरू झाल्यापासून साधारणतः 38 डिग्री सेल्सिअसवर असलेले बदलापूर शहराचे तापमान आज रोजी वाढले असून आजचे शहराचे तापमान हे 42.5 डिग्री सेल्सिअसवर गेले असून या हंगामातील हे सर्वाधिक तापमान आहे। वातावरणातील झालेल्या बदलामुळे आलेल्या उष्णतेच्या लाटेने बदलापूरकर तापले आहेत। त्यातच हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्याचे तापमान हे आजच्यापेक्षा वाढून साधारणतः 43 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। साधारणतः 2 दिवस सलग तापमान हे सामान्यांपेक्षा 4.5 अंश सेल्सिअसने अधिक वाढल्यास त्याला उष्णतेची लाट असल्याचे संबोधले जात आहे। त्यात समुद्र सपाटी आणि प्रत्येक प्रदेशातील भौगोलिक परिस्थिती ही तापमानाची स्थिती बदलण्यासाठी कारणीभूत असते। सध्या जागतिक स्तरावरील बदलणारे वातावरण, ग्लोबल वॉर्मिंग यामुळे उन्हाळा, हिवाळा, पावसाळा या ऋतूंचे टाइमटेबलच पूर्णपणे बदलून गेले आहे। त्यात आता या उष्णतेच्या लाटेमुळे होणारा उष्माघाताचा त्रास, उष्णतेने होणारे इतर आजार यांचा मनुष्य जीवनावर परिणाम होत आहे। त्यातच यंदाच्या हंगामात उन्हाळा सुरू झाल्यापासून गेल्या 2 दिवसात तापमानात कमालीची वाढ होत आहे। त्यामुळेच गेल्या 2 दिवसांपूर्वी 38 अंश सेल्सिअसवर असलेले तापमान आज 42.5 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे। वाढलेल्या तापमानामुळे उष्णतेमुळे होणारे आजार, उष्माघात यासारखे प्रकार वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे या आठवड्यात साधारणतः बुधवार ते गुरुवारपर्यंत तापमान वाढ ही कायम राहील व शुक्रवारपासून पुन्हा तापमान 38 अंश सेल्सिअसवर येईल असा अंदाज हवामान खात्याचे खाजगी अभ्यासक अभिजित मोडक यांनी व्यक्त केला आहे। वाढणाऱ्या तापमानात शरीराचे तापमान सामान्य राहील यासाठी काळजी घेणे अत्यावश्यक आहे। पुढील 3 दिवस दुपारच्या वेळेस शक्यतो बाहेर पडणे टाळावे। बाहेर पडण्याची आवश्यकता असल्यास डोकं आणि चेहरा पांढरा कपडा घेऊन झाकावे। गॉगल वापरावा। शरीर थंड ठेवण्यासाठी शीतपेय जसे ताक, लिंबू पाणी, लस्सी, उसाचा रस यांसारखे पेय घ्यावे। कलिंगड खाण्यावर भर द्यावा। बाहेरून उन्हातून येऊन घरी आल्यावर लगेच पंखा सुरू करून बसू नये। थोडं शरीराचे तापमान सामान्य पातळीवर येऊ द्यावे। साधं माठातलं पाणी प्यावं। अशा प्रकारचे काळजी घेण्याची गरज असल्याचे काही तज्ज्ञ मंडळी सांगत आहेत। यासह आपण असेच माहिती देऊ की सहसा आपल्याकडे एप्रिल हा उन्हाळ्याचा महिना आपण मानला जातो आणि त्यामुळे आपल्याकडे आधीपासून प्रचलित पण आहे वैशाख वणवा ही कविता। त्यामुळे आपल्याकडे हे पूर्ण महाराष्ट्रावर एप्रिल आणि मे महिना हे उन्हाळ्याचा मोसम असल्यामुळे तापमान सर्वीकडेच हे सामान्यतच तापमान हे 38 ते 40 डिग्रीच्या आसपास तापमान सगळीकडे असतं। आणि त्याच्यात उष्णतेची लाट आली म्हणजे काय तर आपल्याकडे सामान्यापेक्षा 4 ते 5 डिग्री तापमान अधिक झालं तर आपण म्हणतो की उष्णतेची लाट आली। तर हे उष्णतेची लाटेचे निकष पण प्रत्येक विभागानुसार वेगळे आहेत। कोकण समुद्र किनारीच्या प्रदेशात आपण मुंबई, रत्नागिरी इकडे पाहिलं तर 38 डिग्रीलाच त्यांच्याकडे उष्णतेची लाट आली म्हणलं जाते का त्याच्याकडे सामान्य तापमानच 34 आहे असं आहे। पण हेच आपण ठाण्यापासून पुढे आलो, ठाणे, कल्याण, डोंबिवली, बदलापूर, कर्जत ह्या पट्ट्यात आलो तर इकडे सरासरी तापमान हे एप्रिलमध्ये 37 आहे, 37.4 ठाण्याला आहे। आपल्याकडे बदलापूरला 38.4 आहे आणि कर्जतला जाऊस्तोवर ते 39.6 म्हणजे जवळजवळ 40 पर्यंत जातं। ते सामान्यरित्याच म्हणजे तापमान हे मोजलं जातं। तर त्याच्यात उष्णतेची लाट आली ते 4 डिग्री अधिक तापमान होतं जे आज आपल्याकडे झालं। त्यामुळे आज आपल्याकडे बदलापूरमध्ये 42.5, ठाण्यामध्ये 41.6 आणि कर्जतमध्ये 43.7 असं तापमान नोंदवले गेले आहे। त्याचं कारण असं की जेव्हा उच्च दाबाचं एक क्षेत्र तयार होतं मग ते महाराष्ट्रावर, गुजरातवर किंवा तुमचं उत्तर अरबी समुद्रात तर त्याच्याने काय होतं की तुमचं क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाची जे आपण आकडे फिरतात त्यानुसार आपल्याकडे एक वातावरणाच्या वरच्या स्तरावर 2 ते 3 किलोमीटर वरती हवाची गती तशी राहते। त्यामुळे ती क्लॉकवाईजमुळे आपल्या परिसरामध्ये उत्तरेवरनं किंवा उत्तर पश्चिम किंवा नॉर्थ ईस्ट म्हणजे उत्तर पूर्व ह्या दिशेकडनं हवाच्या दिशा बदलत राहते आणि एक कॉमन पॉईंट बघितला तर उत्तरेची हवा आपण त्याला म्हणतो तर ती जमिनीची हवा असते आणि जमिनीची हवा असल्यामुळे ती उत्तरेच्या दिशेकडनं असल्यामुळे ते तापमान जमिनीकडनं येते आणि ती जमिनीची हवा फक्त इथूनच येत नाही तर ती वरतून गुजरात, राजस्थान अशा वाळवंट प्रदेशातनं ती हवा येते। त्यामुळे ती मुख्यतः हवा उष्ण असते। त्यामुळे त्या उष्ण हवेमुळे आपल्याकडे तापमान हे असं 42 ते 45 डिग्रीमध्ये कोकणाच्या अंतर्गत भागात विशेषतः करून म्हणजे जेव्हा ठाण्यापासून ते कर्जतच्या पट्ट्यात ह्या परिसरात मोजलं जातं। आणि इतर वेळेस काय असतं, इतर वेळेस आपल्याकडे पश्चिमेची हवा जर असते तर ती समुद्राकडनं येते आणि ती त्या मानाने बाष्पयुक्त आणि समुद्राच्या म्हणजे पाण्यावरनं हवा आहे त्यामुळे ती सहसा गार असते। तेव्हा मुंबईत 34 राहतं
आणि आपल्याकडे 37 ते 38 ते 40 डिग्री तापमान हे सहसा राहतं असं आहे. त्यामुळे आपल्याकडे उष्णतेची लाट नसेल तेव्हा एक 37 ते 38 डिग्री तापमान आणि उष्णतेची लाट येईल तेव्हा 42 ते 44 डिग्री तापमान होतं. तर त्यानुसार आपल्याकडे आज हे तापमान वाढले. आपल्याकडे उष्णतेची लाट असं पाहायला गेलं तर हे उच्च दाबाचं क्षेत्र किती दिवस आणि किती वेळ कार्यान्वित राहते त्यानुसार ते ठरतं. तर आत्ताच्या अभ्यासानुसार आपल्याकडे एक बुधवार ते गुरुवारपर्यंत स्थिती राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण ऑलरेडी तसं सांगितलेलं की 15 ते 17 आपल्याकडे उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शक्यतो सामान्य नागरिकांनी 12 ते 4 दरम्यान थेट उन्हामध्ये जाणं टाळावं आणि घरामध्येच राहून आपली स्वतःची काळजी घ्यावी. तर त्यासाठी आपण केलेले अंदाज तसा आणि त्यानुसार आज तापमान वाढलेल्याने आपल्या म्हणजे अभ्यासानुसार उद्याचा अजून एक दिवस महत्त्वाचा आहे. तर उद्या कदाचित आजच्या तापमानाच्या मुकाबले एक 0.5 ते 1 डिग्री अजून तापमान कदाचित जास्त येऊ शकतं अभ्यासानुसार. त्यामुळे आज आपल्याकडे जे तापमान आलंय तशीच काहीशी परिस्थिती उद्याही राहण्याची शक्यता आहे किंवा थोडंसं एक मार्जिनली अधिक पण येऊ शकतं. आता किती अधिक येतं ते आपल्याला उद्याच्या जेव्हा नवीन दिवस उजळेल तेव्हा आपल्याला आपले जे हवामान केंद्र विविध ठिकाणी सगळीकडे कार्यरत ते आपल्याला त्याची तापमानाची माहिती देतीलच. त्याप्रमाणे आपण उद्या त्यावर अजून बोलू शकू की किती तापमान उद्या अजून आजच्या मुकाबले वाढते ते आपण ठरवू.